शिवसकाळ मित्र हो, आज आपण जातोय श्री क्षेत्र औंढा नागनाथ नागेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी। तर सर्वप्रथम आपल्याला पार्किंग केल्यानंतर चिंतामणी ज्योतिर्लिंग लागते। ओम शिवाय नमस्तुभ्यम हे ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतो आणि त्यानंतर मग आपल्याला मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो। नमस्कार मित्र हो, आज मी आलो आहे औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगामध्ये। तिथं आपल्याला अशी माहिती देण्यात आली आहे की जे 8वे ज्योतिर्लिंग आहे नागेश दारुकावंश श्री क्षेत्र औंढा नागनाथ महाराष्ट्र या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळते। तर मित्र हो, ह्या जे ज्योतिर्लिंग आहे त्याच्या आतमध्ये कुठल्या प्रकारची माहिती देण्यात आली आहे व कशा पद्धतीचं आतमध्ये मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया। चला तर मित्र हो, जाऊया आतमध्ये। पुरातन काळामध्ये हे बांधकाम ज्या वेळेस केले त्यावेळेस तिथल्या कारागिरांनी अशी एक कला केलेली की हा हाती दिसतोय बघा, हा हाती जसा जसा बाहेर येईल, पूर्वी अशी थोडी सोड दिसत होती, आता थोडा बाहेर, आता थोडासा एक वर हाती एक मनुष्य दिसतोय तर तसा तसा देव हाती बाहेर येईल तसा तसा सृष्टीचा नाश होत जाईल। म्हणजे ही कलियुग आहे आपला, हे असं कलियुग चाललं असं त्याचं हे। ज्यावेळेस हा हाती पूर्णपणे बाहेर येईल तर त्या टायमाला सृष्टीचा पूर्णपणे नायनाट होणार असं ही सांगितलेलं आहे। आणि ह्या मंदिराची विशेषता म्हणजे काय आहे? हे मंदिर हे नामदेव ही नामदेव महाराज या टायमाला काय झालं, हे औंढा नागनाथचं मंदिर इथं होते, इथं नामदेव महाराज इथे आले होते तर त्यांना सांगितलं की तुमचे गुरु करून घेण्यासाठी तुम्ही औंढा नागनाथला जा। त्यावेळेस आल्याच्या नंतर त्यांनी तिथं एक कुंजीवर पाय ठेवलेले एक वृद्ध व्यक्ती पाहिली। त्यांचे म्हणे काय माणूस आहे बाबा, त्यांनी पाय ठेवले दुसरीकडे ठेवले आणि दुसरीकडे ठेवल्याच्या नंतर पुन्हा जिथं पाय ठेवले तिथं पिंड तयार होईल, जिथं पाय ठेवले तिथं पिंड तयार होईल। असे करता करता मग ते टायमाला गुरु करून घेतले नामदेव महाराजांच्या। आणि त्याच्यानंतर कालांतराने नामदेव महाराज या मंदिराच्या समोर इथं गुरु करून घेतले। हा अगोदर त्या साईडला होते पूर्वेला आणि नंतर मग ह्या साईडला आली ते मंदिर फिरलं। आता ही बाजू पूर्व आहे, पूर्व ह्या साईडला मग अगोदर कीर्तन करत होते, त्यांना इथं कीर्तन करून नाही दिले, मग त्या साईडला गेले। त्या साईडला गेल्याच्या नंतर हे पूर्ण मंदिरच त्या साईडला महाराजांचे त्या साईडला मग कीर्तन करत होते त्या बाजूला। नंतर श्रेष्ठ नामदेव महाराज आणि ह्या मंदिराचा औंढा नागनाथाचा खूप जवळीने संबंध आलेला आहे। या ठिकाणी ते गुरु नानक जे आहेत शीख धर्माचे त्यांनी धर्माचा प्रचार करण्याकरता पंजाबला गेले आणि त्यानंतर अशी एक माहिती जी आहे ती देण्यात आली की ते औरंगजेबांचं ज्यावेळेस राज्य आलं औरंगजेबाचं त्यावेळेस त्यांनी या मंदिराची खूप भरपूर आणि त्यानंतर त्यांनी विजय मिळवला आणि या मंदिराचं हे केलं। आणि त्यानंतर मग ज्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचं कार्यकाळ आला तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। हे जे आपल्याला खालती मंदिर दिसतंय ते आणि वरचं हे वेगळं वरचं जे बांधलेलं आहे कळस तो त्या अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे। हे सासूची वीर आणि सुनची वीर अशा दोन विहीर आहेत। एक गोड हे गोड पाणी चवीला वेगळं गोड लागतं, हे खारट पाणी मोठा टँक आहे सासूचा आहे, हा सासूचा हा सुनच आहे। अशी वीर आहे अशी ती विहिरीची ती सुनाची वीर आणि हे सासू। त्याला पायऱ्या वगैरे खाली उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत। असं फिरून खूप सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी। इथं नामदेव महाराज इथली अशी आख्यायिका आहे, ज्यावेळेस नामदेव महाराजांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला नाही कीर्तनासाठी तर त्यावेळेस नामदेव महाराजांनी या मंदिराच्या पाठीमागेच्या भागात कीर्तन केले आणि या ठिकाणी नामदेव महाराजांचं जे आहे ते मंदिर आहे। तर त्या मंदिराची अशी आख्यायिका आहे, ज्यावेळेस नामदेव महाराजांनी बाहेर कीर्तन केले तर मंदिराची दिशाच फिरली आणि जे पूर्वेला पहिले मंदिर होतं याची दिशा जी आहे ती
उत्तरेला फिरण्यात आली असं आख्यायिका आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण नामदेव महाराजांचं जे आहे ते मंदिर आहे। या ठिकाणी नामदेव महाराजांचं आनंदी वाकडा आहे हा असा वाहतोय. का वाकडा आहे? ते काय झालंय की ज्या टायमाला मंदिर फिरलं मग त्या टायमिंगला बाबा हे पिंड पुढे गेली फिरली नंदी असं वाकून पाहतो. अच्छा, अशी आख्यायिका आहे। अशी आख्यायिका आहे ज्यावेळेस मंदिर फिरलं त्यावेळेस पिंड कुठे गेली अशा दृष्टीने हे नंदी महाराज आपल्या शंकराची पिंड पाहण्यासाठी वाकडे झाले, तिरपे झाले आणि ते या ठिकाणी आपल्याला ही मूर्ती जी आहे नंदी महाराजांची ती तिरपी झालेली दिसते। तर आपण या ठिकाणी बघूया इथून पिंड दिसते का सरळ। चला आपण पुढे आता मंदिराच्या दिशेने जाऊया। चलो मित्र हो, आता आपण मंदिराच्या दिशेने जे आहे ते जाणार आहोत आणि पुढे मंदिरामध्ये पूर्ण जीवसृष्टी कोरलेली आहे, सजीव सृष्टी कोरलेली आहे आणि आताच्या काळामध्ये या सृष्टीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या या मंदिरावरती आजही कोरलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहूया। या मंदिराच्या पूर्ण सर्व बाजूने जे आहे ते जी मूर्ती आहेत त्या कोरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला माहिती मिळते। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुंदर डिझाईन जी आहे ती यावरती कोरलेली आहे। चलो या ठिकाणी मंदिराची रांग लागलेली आहे दर्शनासाठी। आतमध्ये हे जे स्तंभ आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत। पुरातन मंदिर आहे 5000 वर्षापूर्वीचं। या मंदिराची विशेषता म्हणजे हे जे खांब आहेत उभे केलेले मंदिराचे हे पूर्ण एकाच दगडापासून सलग तयार केलेले आहेत आणि हा पूर्ण जो दगड आहे हा एकच आहे पूर्ण याचा जो खांब आहे त्याचा गाभाऱ्याचा। आतमध्ये आपण गाभारा पाहू शकतो। पूर्णपणे गोल घुमट जो आहे तो सुद्धा एकाच दगडाने कोरलेला आहे। कुठेही त्याला सोड वगैरे काम दिलेलं नाही। त्याने आपण पाहू शकतो सुंदर असं नक्षीकाम या मंदिराच्या पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो नागेश दारुकावांचे दैनंदिन या आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर ही मंदिराची विशेषता म्हणजे आपल्याला जे मंदिर आहे ते दिसतं एका बाजूला परंतु आहे ते एका बाजूला जी दिशा जी आहे ती बदलली असल्यामुळे करावी लागते आणि बाहेर किती जाड व्यक्ती असला तरी या छोट्याशा रोडमधून एकदाच जातो आणि बाहेर येण्यासाठी एकदाच यावं लागतं। त्यामुळे गर्दी जी बाहेर त्याला झाली आहे आपल्याला अशी माहिती मिळते। त्यानंतर इथं महाराजांची गादी वगैरे आसन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। विष्णू महाराजांची दाखवण्यात आलेली या ठिकाणी हत्तींची जी आहे ती मूर्ती कोरण्यात आलेली मंदिराच्या बाजूने आणि या ठिकाणी सुंदर अशी सृष्टी कोरण्यात आलेली आहे। मुघलांच्या काळात याची तोडफोड जी आहे ती झालेली आहे। हे जे मूर्ती आहेत यांचं भग्न करण्यात आलेले तोडण्यात आलेले आहे। या ठिकाणी वरती आपण पाहू शकतो सुंदर अशा देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। हे औंढा नागनाथ इथले मंदिर आहे। येथे युद्ध झालेल्या काळामध्ये ज्या मूर्ती आहेत त्या दाखवलेल्या आहेत। त्यांच्या हातामध्ये ढाल आणि तलवार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते।
हा? त्यांची पूजा चालू आहे. अशी आख्यायिका आहे. यावेळेस 6 महिन्याची रात्र पडली होती. त्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि हे मंदिर जे आहे नवीन वरती बांधण्यात आलेलं आहे. तर मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.